पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ बजरंग हनुमंत महाराज की भवाची बंधनी एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथा रेणे साधते साधने तुटते भवाचे बंधने विठ्ठल करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केलिया स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा हरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आज या ठिकाणी नाथषष्ठी निमित्त आपण या सर्व वारकरी मंडळी या असणाऱ्या पैठण क्षेत्रामध्ये या वाळवंटामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्यात असणाऱ्या या ठिकाणची दिंडी गायकरवाडी ती श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळा यामधले असणारे परमपूज्य गुरुवारी हरिभक्त परायण संजय महाराज गायकवाड आणि डॉक्टर वकील साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. रात्री या ठिकाणी एक सुंदर असा या ठिकाणी हरिपाठ झालेला आहे, कीर्तन झालेलं आहे, भजन झालेलं आहे आणि सकाळी सुद्धा काकडा भजन सुंदर असं या ठिकाणी हा नित्यनेम दिंडीचा कार्यक्रम आहे. कारण गात जागा प्रेम मागा या दिंडीमध्ये येताना भगवंताचे नामचिंतन करीत आपण पैठण क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आणि या वाळवंटामध्ये या ठिकाणी या असणाऱ्या फडावरले जे कार्यक्रम आहेत वाळवंटामधले त्यांनी मला प्रत्येक वर्षी म्हणजे आज 5-7 वर्ष झालं मी या फळावर या षष्ठी दिवशी, कारण शेजारी भोवताली कार्यक्रम असतात म्हणून नियोजित वेळेमध्ये आपण या कार्यक्रमाची रूपरेषा वकील साहेबांनी या ठिकाणी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. आणि त्या निमित्ताने तुम्हा संत सज्जन मायबापांच्या सहकार्याने पेटी मास्तर आमचे पक्वाचे टाळकरी मंडळी सर्व या ठिकाणी माता भगिनी महिला वारकरी मंडळ पुरुष मंडळी सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला जशी सेवा करता येईल त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण या ठिकाणी हे पवित्र असं वाळवंट आहे आणि पवित्र वाळवंटामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आपल्या जीवाचा उद्धार करण्याकरता, कारण या ठिकाणी जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तेव्हा तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेत जाण्याकरता या ठिकाणी शरीर सुद्धा लागतं. कथेची सामुग्री जी अवसनावरी कथा कीर्तन प्रवचन करायचं म्हटलं ना या ठिकाणी शरीराने साथ दिली तर मी हा जगताप महाराजाबरोबर कीर्तन केसरी माझेवा जगताप यांच्याबरोबर 40 वर्ष या ठिकाणी या वाळवंटामध्ये गात जागा पण आज या ठिकाणी हे शरीर साथ देत नाही, पण मागून यावं लागते बरं का. जो आनंद दिंडीमध्ये आहे, जो दिंडीमध्ये आनंद आहे तो इतर ठिकाणी आनंद आहे. हो या ठिकाणी तुम्ही भाग्यवान आहात दिंडीमध्ये चालत आला. हे यांना नमस्कार करतो.
माफी मागून बोलतो जरा वयोवृद्ध मंडळी आहे बा आणि हे सुद्धा या ठिकाणी रात्रंदिवस तळमळीने त्या असणाऱ्या गोधळ महाराजांची भगवंताची नामचिंतन रात्रंदिवस यांच्या मुखावटे कारण नामा इतकी ताकद कशामध्येच नाही नाम हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून मुरब्बी वारकरी लागतात पहा वेळ या ठिकाणी शिकार आली आणि मग बंदूक काढायची मग गोळे भरायचे मग कसे शक्य आहे योग्य असं प्रमाण बाबांनी दिलं तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या चरणावर नतमस्तक होतो बाबा कारण नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाशी वाहू आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे हो असे असणारे आणि सुंदर असा या ठिकाणी हा सोहळा या वकील साहेबांनी या ठिकाणी कारण हा खेळ न होय एकल्याचा मनोनी मेळ जमू हा एकल्याचा खेळ नाही कारण यारे लहान थोर या ती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी सकळाशी या ठिकाणी सर्वांना कारण समर्थाच्या पंक्ती भोजने तळिले वळिले एकच पकवान हो इथं भेद नाही जे कीर्तन करतात त्यांना तेच पुण्य प्रवचन करणाऱ्याला तेच पुण्य झाडून घेणाऱ्याला तेच पुण्य स्वयंपाक करणाऱ्याला तेच पुण्य आहे पहा आपण आपलं ज्या ठिकाणी या वाळवंटामध्ये आल्यानंतर आपण काय करायचं आहे आपण कसं पुण्य संपादन करायचं आहे आपल्या जीवाचा कसा उद्धार करायचा आहे हे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपलं हित जे आहे ना हे आपण करायचं आहे आणि आपलं वाटलं दुसरं कोणीच करत नाही आपणा घात करी शत्रू झालो मी दावेदारी आपलं या ठिकाणी हित आहे ना हे आपण करायचं आहे पारुषातील धर्माधर्म असा असणार काही मी उद्धार पावेन अशी तळमळ पाहिजे संताकडे गेलं ना काय विचारावं संतांना काय विचारावं संसारामधल्या गोष्टी संताकडे गेल्यानंतर काही मी उद्धार पावेन विचारा संतांना कदा केव्हा माझा उद्धार होईल काही कृपा करेल नारायण माझ्यावर कृपा या नारायणाची काही कृपा करेल नारायण असा असणारा भगवंताची कृपा माझ्यावर केव्हा होणार आहे कारण या ठिकाणी संताकडे गेल्याशिवाय भगवंताची कृपा होऊ शकत नाही हो या ठिकाणी असणाऱ्या पवित्र वाळवंटामध्ये असणारे जे जगतनाथ भगवान परमात्मा त्यांनाही एकनाथ कशावरून जगतनाथ जगाचे जे मालक आहेत ना त्यांनाही एकनाथ त्यांनाही मालक एकनाथ कशामुळे तर त्या नाथांच्या घरी असणाऱ्या भगवंतांनी श्रीखंडाच्या रूपामध्ये कावडीने पाणी जागरे चक्र पाणी बाई कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे पाणी जागरे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाया वंदित से पाया अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाया भक्ति
एकनाथा श्रीखंडा चंदन उगाळून करे श्रीखंडा चंदन उगाळून करे श्रीखंडा चंदन उगाळून करे श्रीखंडा चंदन उगाळून करे वाजरे गोदा तेरे मधे गोदा तेरे दोताचे श्रीखंडा श्रीखंडा उगाळून करे श्रीखंडा या ठिकाणी नाथ महाराजांना गंध लावं वस्त्र या ठिकाणी घेऊन गंगेवर धुवायला जावं. हे नाथांच्या घरी या भगवंतानी कार्य केल्यामुळे जगाच्या मालकाला हे एकनाथ त्यांचेही मालक एकनाथ एवढा मोठा असणारे अधिकार या नाथ महाराजांचा आहे आणि त्यांच्याच या अधिकारामुळं त्यांचाच अभंग या ठिकाणी या सेवेकरिता निवडलेला आहे. आलं लक्षामध्ये एवढा मोठा अधिकार नाथांचा आहे. सगळ्या संतांमध्ये सकळ संता माझी राजा एकनाथ या ठिकाणी सगळ्या संतांपेक्षा सर्वश्रेष्ठ संपत्ती ऐश्वर या नाथांकडे होती. 1100 गावं जहागिरी हे नाथांची होती पूर्वी 1100 गावं हो. आणि इतके श्रीमंत नाथ महाराज होते जे या ठिकाणी भागवतांना भावार्थ रामायणाला या ठिकाणी येत होते. त्यांना या ठिकाणी 1-1 किलो प्रसाद म्हणून साखर वाटत होती दररोज बरं का भोईटे महाराज दररोज हो. आणि पुरणपोळीचं त्या ठिकाणी भोजन या प्रत्येकाला श्रोते मंडळींना एवढं ऐश्वर्यवाद असणारे नाथ महाराज आणि ते नाथ महाराज किती शांत होते किती शांत होते. अहो त्यांना त्या ठिकाणी असणारा जो क्रोध काम मद मच्छर दंभ आणि अहंकार हे या ठिकाणी अजिबात या ठिकाणी राहिलेले नव्हते. कारण आपल्याकडे या ठिकाणी थोडा जरी असला ना तिळभर जर होय अभिमान भारतू देवा मेरू समान या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये काम क्रोध मद मच्छर दंभ आणि अहंकार घालवण्याकरता आपण ही आळंदी पंढरी पैठण वारी करणे काय कारण आहे. कशा करता आपण इथपर्यंत आलो सैन करण्याकरता मजा करण्याकरता हो. या जीवाचा महाराजांनी सांगितलं या जीवाचा उद्धार होण्याकरता. कारण घडोघडी काळ वाटायची पाहिजे अजून किती आहे अवकाश. कारण क्षणभंगुर नाही बरोबरचा फारे सावध थोडा माया अशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे उलसा हो आहे का. या ठिकाणी या शरीराचा कारण या शरीराला भगवंताने अमोल किमतीचं शरीर तुम्हाला दिलेलं आहे. कळालं कळालं का तुम्हाला. शरीर तुम्हाला मिळालं पण कळालं नाही मग मिळून तरी काय उपयोग आहे हो. ज्यांना शरीर मिळालं नाही बरं का जरा थोडी प्रक्रिया म्हणतो विषयावर ज्यांना मिळालं नाही शरीर त्यांना कळालं बरं. त्यांना मिळालं नाही कळून काय उपयोग आहे. आणि ज्यांना मिळालं बी आणि कळालं असा एक वर्ग आहे. साधू संतांना शरीर मिळालं आणि कळालं त्यांनी त्यांच्याकरता या ठिकाणी स्वर्गामधून वैकुंठामधून इथं आले. कशा करता इथं येण्याचं काय कारण होते. स्वर्गात काय कमी आहे हो गोटे महाराज काय कमी आहे. स्वर्गामध्ये ऐरावत आहे अमरावती सिंहासन आहे चिंतामणीच्या सडका आहेत कामधेनूचे कळप आहेत कल्पतरू आहेत काय अमृत प्यायला आहे काय कमी आहे. इतकं ऐश्वर्य होतं स्वर्गामध्ये. एवढं ऐश्वर्य असून या ठिकाणी येण्याचं कारण काय. हा सुख सोहळा गेला आहे हा सुख सोहळा
नाही. आले का लक्षात? तिथं पारतंत्र्य जीवन आहे, तिथं स्वतंत्रता नाही. जोपर्यंत तुमचं पुण्य आहे ना, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये त्या ठिकाणी सत्य लोकांमध्ये राहता येतं. पण पुण्य जर संपलं ना, पुण्य संपल्यानंतर मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेचे इंद्रपणाचे उटी उतरे येऊ लागे माघारे मृत्यू लोका तुका मने जाती पुण्य जया दोगती, पुण्य जया दोगती, पुण्य जया दोगती, पुण्य जया दोगती, पुण्य स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये राहत. पुण्य संपल्यानंतर येऊ लागे माघारे मृत्यूला का मनुष्याच्या जन्माला नाही. नाही हो, अजिबात नाही, तुम्हाला मिळणारच नाही. कारण पुनरपी जन्म पुनरपी मरण मी सारे खल दुस्तारे. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे 84 लक्ष एवढी फिरावं लागतं. आणि हे सर्व फिरा घालण्याकरता हे या ठिकाणी पाठीमागला जो भवरोग आहे हे घालवण्याकरता या ठिकाणी असणारे तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शेऊ वासुदेव स्मरताची करू वासुदेव स्मरण देणे तुटेल बंधन. आले का लक्षामध्ये? वेळ आपल्याला वेळेत कार्यक्रम संपवायचा आहे. आपल्या शेजारी जी मंडळी आहे ना त्यांना या ठिकाणी, कारण इथला हा नियम आहे, या मंडळींना आपला या ठिकाणी जेणेकरून त्रास होऊ नये, कारण आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे असं या ठिकाणी कीर्तन करावं. कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं होय अंग असं असणार. आणि मग या ठिकाणी असणाऱ्या या संतांच्या संगतीमध्ये या असणाऱ्या तीर्थयात्रा करण्यामध्ये जे तुम्हाला काय आनंद मिळत आहे, जे सुख मिळत आहे, जे पुण्य मिळत आहे ते इतरत्र कुठल्याच ठिकाणी मिळणार नाही. हा जो माल आहे ना कोणत्याच मार्केटला मिळणार नाही असा असणारा. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी मिळून असणाऱ्या या जीवाचा उद्धार करण्याकरता आपला मूळ विषय आहे. स्वर्गातल्या मंडळीला मनुष्य देह मिळाला नाही पण कळाला. आलं लक्षामध्ये? तुम्हाला मला मनुष्य देह मिळाला सज्जनाव पण कळाला नाही. कळाला आहे का तुम्हाला मनुष्य देह मिळाला? कळाला का? आणि जर कळाला असता तर इकडं तिकडं किंवा आजूबाजूला काही मंडळी बसली असती का? जर मनुष्य देहाचं महत्व कळालं असतं. कल्पना करा, एका धनगराला परिस मिळाला, सापडला, पण त्याला कळाला नाही, काय उपयोग आहे? तोडीला परिस बांधलेला गावा सुक्ती काढला, तो परिसाला छिद्र पाडलं आणि मेंढीच्या गळ्यात बांधणारा परिस पण कळाला नाही. तसं मनुष्य देह मिळाला सज्जनावर, मिळाला का नाही? पण कळाला का तुम्हाला? आणि जर कळाला असता तर पुढचं नाही क्षेत्रात बोलणार मी. तुम्ही चिंताच करू नका. मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. जी गोष्ट ज्या कामाकरता मिळाली तिचा जर दुरुपयोग झाला तर, जी गोष्ट ज्या कामाकरता मिळाली तिचा दुरुपयोग झाला तर काय फायदा आहे? मिळून तरी काय फायदा आहे का? कर्ण पाटे स्नानाकरता गोदावरीवर चालला असताना मध्ये त्या इंद्राने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि कर्णाला मध्यभागी अडवल्यानंतर त्या ठिकाणी कर्ण उदार होता. इंद्राने ब्राह्मणाच्या रूपामध्ये कर्णाच्या अंगावरले कवच कुंडल काढून घेतले आणि मग खरं रूप प्रगट केलं आणि सांगितलं, कर्णा अरे तुला मी आज फसवलंय, याच्या मोबदल्यात काय मागायची ते माग. आता तो कर्ण होता, म्हणला काय मागायची? काय नाही म्हणला, ते वचन दिलं आणि मग सांगितलं कर्णाने, हे बघ म्हणला इंद्रा, अर्जुन मरण असं शस्त्र दे. आता अर्जुनाला वाचवण्याकरता इंद्राने ब्राह्मणाच्या रूपामध्ये कर्णाच्या अंगावरले कवच कुंडल काढवले.
आणि त्या ठिकाणी कर्ण म्हणत आहे अर्जुन मरण असं शस्त्र दे, वचन दिलेलं आहे. आणि मग सांगितलं कर्ण इंद्राने, हे बघ तुला शस्त्र देतो पण एकच वेळेस उपयोग होईल, दुसऱ्यांदा नाही. तो कर्ण होता, म्हणला एक वेळेस का होईना. कर्ण शस्त्र घेऊन राजा दुर्योधनाकडे आला आणि सांगितलं, राजा आज आपल्याला इंद्राने शस्त्र दिले, आनंदी आनंद कौरव सैन्यामध्ये झालेला आहे. पण पांडव सैन्यामध्ये या ठिकाणी भगवंताने सर्व पांडवांना एकत्रित केलं आणि असा चर्चा मांडल्यानंतर दुःखाचं वातावरण निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी युद्धाच्या प्रसंगावर भगवंताने सांगितलं, हे पा ऐकायचंय का माझं. म्हणले मग नाही ऐकलं तर म्हणले मी द्वारका गाठत. म्हणले द्वारका गाठली आमच्या काय खाली खार काय ना बाकी काय हो. त्या ठिकाणी म्हणले ऐकतो. म्हणले उद्या युद्धाच्या प्रसंगामध्ये घटोत्कचाला पाठवायचं. धर्माने सांगितलं का लहान मुलगा कवळ्या वयात आणि 11 शिवसैन्य समोर पाठवायचं. म्हणले ऐकायचंय का. म्हणले ऐकत. तो घटोत्कच कौरव सैन्याबरोबर गेल्यानंतर सकाळी 9:30 पासून 5:30 वाजेपर्यंत कौरव सैन्य जर्जर करून टाकलं. आणि मग मात्र राजा दुर्योधन कर्णासमोर आला आणि सांगितलं, अरे कर्णा काय परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या सैन्यामध्ये. तू म्हणतो शस्त्र दिलेलं आहे. हो राजे शस्त्र दिलेलं आहे पण अर्जुना करता. अरे म्हणजे उद्याचं उद्या पाहू, आज काय परिस्थिती सोड म्हटलं. राजाच्या परवानगीने कर्णाने शस्त्र सोडल्याबरोबर घटोत्कच जागावर गतप्राण झाला. सर्व कौरव सैन्य आनंदित झालं पण कर्ण नाराज झाला. हो शस्त्र कोणाकरता मिळालेलं होतं. अर्जुना करता. शबाज मायबापांनो वापर. घटोत्कचा करता. देवाने हा आज्ञा देव कशा करता दिलेला आहे. भक्ती करता भजना करता. वापर वापर विठ्ठल. आपला मुद्दा आहे मनुष्य ज्या मिळाला पण कळाला नाही. ही वस्तू ज्या कामाकरता वापरायची तिचा वापर योग्य झाला नाही. अन्य संसारामध्ये वापर झालेला आहे. ज्यांना मिळाला नाही पण कळाला. स्वर्गामधल्या मंडळीला मनुष्य ज्या मिळाला नाही पण निश्चित कळाला. कशाहून स्वर्गीचे स्वर्गीचे अमर विच्छिता ते देवा. ती इच्छा करतात इथं येण्याकरता. तिथं काय उणीव आहे. इथं येण्याकरता ते इच्छा करतात. स्वर्गीचे अमर विच्छिता ते देवा. मृत्यू लोकी व्हावा हा. धन्य धन्य म्हणते मृत्यू लोक भाग्याचा. या ठिकाणी असणाऱ्या या मृत्यू लोकांची येण्याची या ठिकाणी इच्छा करतात. मनुष्य देह मिळाला नाही पण कळाला. जरा मुद्दा लक्षात ठेवा. विषयावर आपण या ठिकाणी विषयाच्या अंतर्गत व्हायचं नाही. त्या ठिकाणी ज्यांना मिळाला नाही त्यांना कळाला. हे स्वर्गामधली मंडळी. आणि ज्यांना मिळाला बी आणि कळाला या ठिकाणी हे साधू संत. हो त्यांना मनुष्य देह मिळाला. हो आणि मिळाल्यानंतर नुसतं मिळालाच नाही. हो पण मिळाल्यानंतर कळाला. आणि कळाल्यावर त्यांनी काय केलं. आम्ही वैकुंठावासी आलो संतांचे मारे
खेडोळा येतो कळवळा म्हणून या ठिकाणी वैकुंठामधून तुमच्या आमच्या करता तुमच्या आमच्या करता या ठिकाणी संत आले आणि आल्यानंतर या ठिकाणी उडते हे जन न देखे डोळा असं असणारे या ठिकाणी यांनी पूर्णपणे आपलं जे असणार त्यांनी अगोदर केलं आणि मग सांगितलं अनुभव आले अंगा तेही जगात येतात. कारण या ठिकाणी आपल्याला अनुभव असला पाहिजे कुठल्या गोष्टीचा अनुभवाविन बडबडती. आले का लक्षामध्ये असं या ठिकाणी. कारण आपण एखादं विधान मांडलं तुमच्या समोर त्याला माऊलीचे होईल जगद्गुरु तुकोबाराच्या प्रमाण नसलं तर ते विधान चुकीचं ठरत असतं. इथं व्यासपीठावर सासू जावायच्या गप्पा मारणारी खूप मंडळी झालेली आहेत. पण जीवाचा उद्धार करणार हे कीर्तन म्हणजे करमणुकीचं साधन नाही, उद्धाराचं माध्यम आहे. आणि या ठिकाणी आपण या फळावर या पवित्र वाळवंटामध्ये या ठिकाणी नामचिंतन. कारण नाम सर्वश्रेष्ठ मी प्रथम सांगितलं आहे. नाम हे सर्वांमध्ये नाम हे मंगल आहे, नाम हे पवित्र आहे. भगवंताचं नाम आणि संतांचं नाम. तुका म्हणे पापे जाती संतांचं जरी नाव घेतलं तरी तुमच्या पाठीमागे असणारं जो पाप आहे तुमचं जे कर्म आहे तुमचं जे भोग आहे ना एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरीच्या कृपे त्याचा नाश या ठिकाणी. म्हणून असणारे हे जे संत आहेत ना सर्वांमध्ये असणारे संत श्रेष्ठ आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी या सेवेकरता निवडलेला अभंग अभंग कोणता आहे? हरिप्राप्ती हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय हरीची प्राप्ती तुम्हाला जर करून घ्यायची असली तर अगोदर संताकडे जावं लागेल. त्याच्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण कितीही प्रयत्न केला कितीही प्रयत्न करा पण संताशिवाय प्राप्ती हे होऊ शकत नाही. चला रामायणामध्ये जरा थोडा ज्यावेळेस हनुमंतराव लंका पेटून माघारी गेल्यानंतर रावणाने तातडीची मिटिंग भरवली आणि सांगितलं सभासदांनो अरे या ठिकाणी पूर्ण लंका जाळली. सगळे या ठिकाणी हनुमंताने लंका जाळून गेलेला आहे. आता पुढे काय करायचं सांगा. सर्व सभासदांनी सांगितलं म्हणले महाराज चिंता कशाला करता आम्ही मर्द बसलोच नाही या ठिकाणी. तुम्हाला काय चिंता करायची गरज आहे आम्ही असताना. पण विभीषणाला तो मुद्दा खटकला. विभीषणाला तो पटला नाही आणि मग विभीषण मध्यभागी उभा राहिला आणि सांगितलं दादा हे मर्द ज्यावेळेस हनुमंतराया लंका पेटत होते तेव्हा का झोपी गेलते का. मग रावणाच्या लक्षात आलं विभीषणा बोल तू म्हणतो ते खरं पण काय करायचं आता. ऐकाल दादा माझं म्हणले अरे बोल बोल म्हटल्यानंतर एकच करा म्हणजे प्रभरामचंद्राला शरण जा. प्रभरामचंद्राला शरण जा म्हटल्याबरोबर रावणाला राग आला आणि विभीषणाच्या दोन कंबरट्यात लाथा आणि मग जा म्हणला तू रामाकडे. विभीषणाने सांगितलं दादा मी रामाकडे जातो पण तुमचं हित जर असेल तर रामाच्या चरणामध्येच आहे. आणि मग मात्र विभीषण प्रभरामचंद्राकडे आली
प्रभुरामचंद्राकडे आल्यानंतर रामासमोर हनुमंतराय बसले होते आणि मग प्रभूने विचारलं, अरे हनुमंता, हे कोण आपल्याकडे आलेलं आहे? हे आकाशपंथी कोण येत आहे? मग त्या हनुमंताने सांगितलं, म्हणले हे तर तुम्हाला माहित आहे, हे रावणाचा धाकटा बंधू विभीषण आहे आणि तो आपल्याकडे येत आहे. म्हणले मग काय करावं? म्हणले याचा स्वीकार करा. स्वीकार? किती स्वीकार? विभीषण आल्याबरोबर प्रभुरामचंद्राने त्या विभीषणाला राजतिलक केला. सोन्याचा मुकुट त्या विभीषणाच्या डोक्यामध्ये घातला आणि मग मात्र हनुमंतराय म्हटले, अहो प्रभू, मी तुम्हाला नुसतं सांगितलं तर स्वीकार करा, पण तुम्ही त्याला राजतिलक केला आणि उद्या जर रावण पाया पडा आला तर? म्हणले उद्या जर रावण पाया पडा आला तर माझी आविधीची गादी अजून शिल्लक आहे. या ठिकाणी विभीषण कोण होता? विभीषण हा वैराचा सख्खा भाऊ होता. हो, आणि त्याला सुद्धा प्रभुरामचंद्राने या ठिकाणी राजतिलक केला. कोणामुळे? मध्य हनुमंताने केल्यामुळे. मध्यस्थी हनुमंताने केले. किती स्वीकार केला? हनुमंताने विचारलं भगवंताने, हनुमंता काय करू? काय नाही, स्वीकार करा. स्वीकार करा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी विभीषणाची, हनुमंताच्या सांगण्यावर विभीषणावर भगवंताची कृपा झाली. म्हणजे मध्ये या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताची म्हणजे संतांची, हो, संतांची कृपा झाल्याशिवाय हरीची कृपा होत नाही. चला, हे उदाहरण थोडं जरा कमी वाटलं तर दुसरं तुमच्या समोर संसारामधलं उदाहरण मांडतो. मुलगा दररोज शाळेत जात असताना त्या वडिलांना सारखं फी करता पैसे मागत असत. एक दिवशी मुलगा हट्टी आला आणि सांगितलं, म्हणले मला आज फेरा पैसे पाहिजे. अरे म्हणले जा, रोजच फेरा पैसे मागतो, रोजच फेरा पैसे मागतो. पण आईने मध्यस्थी केली. म्हणले ये बघ, जाऊ दे, त्यांना नको मागू, मी तुला पैसे देईन. एकदा तुझे वडील जेवून बाहेर गेले ना, मग मी पैसे देईन. मग त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मुलाने, तू वडील बाबा जेवले बाहेर गेले आणि मग मात्र त्या ठिकाणी आईला सांगितलं, आई तू म्हटली होती ना मी पैसे देईन. म्हणले हो, मी पैसे देईन म्हटले होते. आईला चिंता पडली, पैसे तर आपल्या जवळ नाहीत, मी तर देईन म्हटले, पण काय करावं? पण आईच्या लक्षात आलं की ते जेवण बाहेर पडलेत ना, पण त्यांचा कोट मात्र खुंटीला टांगलेला आहे. कोट बापाचा आहे पण हात आईचा आहे. मुलाला पैसे देण्याकरता बापाच्या कोट मधून ज्यावेळेस आईचा हात त्या ठिकाणी लागू होतो, म्हणून त्यावेळेस त्या मुलाचं. तसं संतांची कृपा झाल्याशिवाय भगवंताची कृपा जीवावर होतच नाही. म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे, अगोदर त्या धरावे संतांचे ते पाय. त्यांचं पाय धरल्यानंतर काय म्हणतात महाराज? हे निसादती साधने, निसादती जर हरीची प्राप्ती झाल्यानंतर तुटते भावाचे बंधन ऋषिकेशू सांग बाबा थोडासे. हो, या ठिकाणी हे बंधन आहे ना,
अनेक प्रकारचं बंधन आहे. ग्रहबंधन, दाराबंधन, संसार बंधन. सगळ्यात मोठं जीवाच्या पाठीमागं हा लागलेला हे बंधन आहेत पहा. आणि हे बंधन तोडण्याकरता त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतनच श्रेष्ठ आहे. याच्या पलीकडे दुसऱ्याच्या कशानेच बंधन तुटत नाही. काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ हे जे घालायचे असलं ना तर त्या ठिकाणी नामाची गरज आहे. नामाचं हत्यार वापरलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका श्रीमंताच्या 6 खोल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी बांधलेल्या होत्या आणि त्या 6 खोल्यामध्ये 6 भाडेकरी घातले होते. आता 6 भाडेकरी घातल्यानंतर या श्रीमंताची मुलं सुद्धा त्या ठिकाणी पुण्याला शिकण्याकरता जाण्याकरता त्या ठिकाणी एका भाडेकऱ्याला सांगितलं, म्हणले हे पा आता माझी मुलं सुद्धा शिकण्यासाठी झालेली आहेत, एक खोली खाली करा. किंवा सांगितलं त्या भाडेकऱ्याने, मालक केव्हाच बोलता, खोली खाली करा, राहीन त्याचं घर, कसून त्याची जमीन. मग म्हातारा या ठिकाणी मालकाच्या लक्षात आलं. मालकाने कोर्टात गेला, निकाल 5-7 वर्ष लागेना. काय करावं, मालक हैराण झाला. आणि आमच्या बाप्पू सारखा एक वारकरी स्टँडवर पाहिला आणि सांगितलं, वारकरी दिसतात? म्हणले हो. कीर्तनकार दिसतात? म्हणले हो. म्हणले माझी एक इच्छा आहे. म्हणले काय इच्छा आहे? 6 खोल्याची जी प्रॉपर्टी आहे माझी पुण्यामध्ये आहे आणि ती तुमच्या नावी करावा अशी माझी इच्छा आहे बरं का. तेव्हा आता वारकऱ्याला वाटलं बरं झालं, चालेल. बिनमोहात तो बुवा कोर्टात नेला, त्याच्या नावावर त्या 6 खोल्या करून टाकल्या. आणि मग मात्र तो महाराज आमचे कल्याण बाप्पू त्या खोल्या शोधत 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 तिथपर्यंत गेले. आणि तिथपर्यंत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, सर्व परिसर पाहिला आणि सांगितलं, म्हणले अमुक अमुक मालकाचं याच खोल्या आहेत का? म्हणले हो. म्हणले ते माझ्या नावी लागलेले आहेत. म्हणले असं का? अहो म्हणले तो श्रीमंत मालक होता, 4 वर्षात लावलं पिटाळून. तुम्ही हरिपट गंध या ठिकाणी त्यांनी पाहिलं. म्हणले आता हे या महाराजांनी आपल्याला फसवलं. म्हणले असं नका. म्हणले काही आम्हाला गरज नाही, पण एवढं अंगण तरी. म्हणले अंगणात काय करा? काय नाही. म्हणले सप्ता करू म्हणतो. त्या 6 जणांनी विचार केला, अरे कोण्या गावचा बुवा वर्गणी मागत नाही, बिनबोबट सप्ता करत आहे, घर बसल्या श्रवण होईल, ऐकाय चांगले मिळेल. दिलं अंगण तुम्हाला? बरं दिलं अंगण, पण काय नाही. म्हणले जर सप्ताह मध्येच बंद पडला तर मग काय पाहिजे? काय नाही. म्हणले या कोऱ्या कागदावर सह्या करा. म्हणले 6 जण की आम्ही या महाराजांना अखंड हरिनामा करता अंगण देत आहोत. सप्ताह शब्दच गाळून टाकला. हो, सप्ताह गाळून टाकला. आम्ही या महाराजांना अखंड हरिनामा करता अंगण देत आहोत. लिहिला मजकूर आणि 6 जणांनी सह्या केला. तो कोरा कागद या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये जपून ठेवला. मोठा मंडप त्या अंगणामध्ये दिला. 6 करणे आणले, 6 जणांच्या दारावर सोडले. सकाळी उठल्याबरोबर काकडा झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर गाथा भजन झाल्यानंतर महिला मंडळीचं भजन झाल्यानंतर प्रवचन झाल्यानंतर हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 कीर्तन. या घरामध्ये आई मुलाला कळाला आणि मुलगा काय म्हणतो आईला कळाला. एकच गोंधळ निर्माण झाला. मग त्या ठिकाणी एक जण लाल डोळे करून आला आणि सांगितलं, ओ महाराज केव्हा हे डोकं संपणार आहे? म्हणले चांगले सुशिक्षित आहेत ना. म्हणले मग व्याकरण होतं का? म्हणले होतं ना. बोर्ड वाचा ना, अखंड हरिनाम, संपण्याचं नाव घेऊ नका. अरे मग तो परत गेला आणि सांगितलं, अरे ते महाराज अखंड हरिनाम म्हणतात, व्याकरण शिकत आहे धोतरवालं. आलं का लक्षामध्ये? अरे म्हणले तुला विचारण्याचं काही चुकलं असेल, महाराजांना केव्हा बंद होईल म्हणून राग आला असेल. हा सप्ताह असतो, 7 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर 8व्या दिवशी काला होतो आणि काला झाल्यानंतर मग हा कार्यक्रम संपत असतो. म्हणले जा आता तू विचार आहे. मग त्याने आपल्या 2 माळा सदऱ्यावरल्या वर काढल्या आणि महाराजांकडे आले. म्हणले महाराज घर बसल्या चांगलं श्रवण होतं, पण आपल्या सप्त्याच्या त्या दिवशी रजा टाकता येईल.
पण कशा करता नाही राजा टाकता येईल. अरे पण कशा करता नाही त्या ठिकाणी आपल्या सप्त्याचा काला अरे काला मी मेल्यावर होण्याची शक्यता आहे. मेल्यावर कोरडे वाचला हो मेल्यावर. मग ते माघारी गेला आणि सांगितलं म्हणले अरे तो महाराज म्हणतो हा काला मेल्याशिवाय होत नाही, मेल्यानंतर काला होणार आहे. आणि तो तर आपल्यापेक्षा वयाने कवळा आहे. आपण मेल्याशिवाय ते मरणार नाही. मग त्या खोल्या सोडून मग त्या ठिकाणी त्या खोल्या त्यांनी खोल्या सोडल्या बिनमोबत. कारण हे जे फळ आहे ना हे कशामुळे तुम्हाला सांगितलं मी, ही जी नामामध्ये जी ताकद आहे ना काम क्रोध केले या ठिकाणी असणारं जे काम क्रोध मत मच्छर दंभ अहंकार तुका म्हणे चिंता करा कसा आहे आपलं कथा आहे कथा आपल्याकडे या ठिकाणी आपण त्यांचे पाईक म्हणून सुद्धा सोबत नाहीत बरं धन्य जगी तोची का हरिरंगीनाचे तोच खरा या ठिकाणी हरिरंगामध्ये नाचणारा तोच धन्य आहे. आता धन्यता बऱ्याच शब्दामध्ये आहे पा रात्री आपण घेतला होता धन्य आज दिन संत दर्शनाचा आनंद जन्माचा सिन गेला. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. असे धन्यता पण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी धन्यता दिलेली आहे. तसं या ठिकाणी धन्य जगी तोची का हरिरंगीनाचे असं असणारे जे संत आहेत पा आणि त्या ठिकाणी संतांना पक्षाचीच उपमा देण्यासारखं नाही. संतांना एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत तरी
तुटती भावाची बंधन 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 करीते मनोरथ येणे साधते साधने तुटते भवाचे बंधने. सेवकाच्या सांगण्याप्रमाणे फुलं वाटून घ्या आणि माऊलीचं भजन झाल्यानंतर आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. सगळ्यांनी मिळून या ठिकाणी नाथ महाराजांकडे या ठिकाणी असणारी पुष्पवृष्टी आपल्याला या ठिकाणी आता माऊलीचं भजन झाल्यानंतर करायचं आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरिनामामध्ये जे पवित्र अशी असणारी जी इच्छा आहे ना हे संतच पूर्ण करतात. याच्या पलीकडे कोणीच करणार नाही. तुमचे आई वडील सुद्धा तुमचं हित करणार नाही. हो, तुमचं हित या ठिकाणी संतांच्या चरणाजवळ आहे. हो, आई वडील सुद्धा हित करणारे नाहीत. पूर्ण करीती मनोरथ हे पूर्ण मनोरथ करणारे संत आहेत. हा, या ठिकाणी हित आई वडील करतील पण या ठिकाणी सांसारिक हित करतील. आलं लक्षामध्ये. एखादा बंगला बांधून देतील, 2 4 हात करतील, 10-5 एकर शेती बागायत करून देतील. हे हित म्हणता येत नाही. त्याला जीवन जगण्याचा चांगल्यापैकी क्रम या ठिकाणी असणारे हे हित करतील. पण जे आई वडील आहेत ना या ठिकाणी कोणाची इच्छा आपला मुलगा उद्याच वनामध्ये जावा आणि त्यांनी वेदशास्त्र पठण करून या ठिकाणी स्वतःचं कल्याण करावं आणि आपल्या 42 कुळीचा उद्धार करावा. कोणाची इच्छा तले बसल्या पाहिजे? आहे कोणाची इच्छा? हे तर येणारच नाही, मग घरी बसणाऱ्याची इच्छा आहे. ह्याला हित म्हणत नाही. हित आहे ना पूर्ण करणारे फक्त या ठिकाणी साधू संत आहेत. पूर्ण करीती मनोरथ मनोरथ पूर्ण करणारे आई वडील नाहीत. आई वडील नाहीत. मग आई वडील वाईट तसं नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की लगेच आई वडिलाला बाजूला टाका असा माझा हेतू नाही बरं का. तुम्ही म्हणता आई वडील या ठिकाणी हित करणारे नाही. हो, हित करणारे संत आहेत. पूर्ण करीती मनोरथ
मनोरथ अंतकरणातलं मनोरथ पूर्ण करणारे असणारे साधू संतच आहेत. आणि त्यांचं या ठिकाणी आपण बोलता बोलता तुमच्या सहकार्याने भगवानजी पिटी मास्तर आमचे नाना आबा भोटे महाराज सर्व या ठिकाणी गायकवाडीचे महिला वारकरी मंडळ विनेकरी बाबा तुमदार आमचे वकील साहेब हरिभक्त महाराज सगळ्यांच्या सहकार्याने झालेले हे वाक्पुष्प या ठिकाणी नाथांच्या चरणावर समर्पित करायचं आहे. आता या ठिकाणी सर्वांनी मिळून त्या भगवंताकडे एकच मागणी मागायची आहे आपल्याला सर्वांना या ठिकाणी. कारण आपल्या अंतकरणामध्ये दुर्बुद्धीचे मना कदा न उपजो नारायण आयशे करी या ठिकाणी दुर्बुद्धी आहे हे बाहेर घातली पाहिजे आणि सद्बुद्धीचा स्वीकार करून या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरणावर आपल्याला पूर्ण पुष्टी भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज